कॉम्प्लिकेशन्स ऑफ स्पाइन सर्जरी. मणक्यांची शस्त्रक्रिया म्हणजे स्पाइन सर्जरी झाल्यानंतर काही धोके असतात का? एखादी स्पाइन सर्जरी सक्सेस झाल्यानंतर पुढे जाऊन ती फेल होऊ नये किंवा फेल होऊ शकते का? आणि मणक्यांच्या शस्त्रक्रियेतून होणाऱ्या सर्व संभाव्य धोक्यांना आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये समजून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. मणक्यांची शस्त्रक्रिया म्हणजे पहिलेच पेशंट घाबरलेला असतो, ज्याच्यामध्ये पेशंटला ऑपरेशन टाळण्यासाठी वाटेल ते करा अशा माइंडसेटमधून तो आलेला असतो. आणि जर खरंच ऑपरेशन झालं आहे किंवा ऑपरेशनची गरज आहे, त्यानंतर काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात हे जेव्हा एखाद्या पेशंटला माहीत असते, तेव्हाच त्याच्या मनातली शंका जाते आणि मगच तो पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड घेऊन शस्त्रक्रियेला तयार होतो. मी ॲज अ डॉक्टर आमच्या फ्रॅटर्निटीला रिक्वेस्ट करेल की आपल्या पेशंटला जो अधिकार आहे, ज्याचा राईट्स आहेत की बाबा पेशंटला होणाऱ्या सर्व संभाव्य धोक्यांची मोकळीकपणे माहिती सांगणे अत्यंत गरजेचे आहे. जर ती नाही सांगितली तर उद्या चालून काही कॉम्प्लिकेशन झाले तर मग त्या पेशंटला तुम्हाला एक्सप्लेन करायला देखील ते अवघड जाईल. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व संभाव्य होणारे धोके व ते कसे टाळता येतील हे देखील आपण जाणून घेऊयात. चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत व अवश्य बघा. स्पाइन सर्जरी म्हणजे मणक्यांची शस्त्रक्रिया हे खूप कॉमनली ऐकलेली किंवा वाचलेली किंवा अनुभवलेली कंडिशन असते, ज्याच्यामध्ये मणक्यांची शस्त्रक्रिया केली जाते. जिथे नर्व असेल फ्री केली जाते, कॅन्सर असेल, ट्यूमर असेल ते काढले जातात, कधी फ्रॅक्चर असेल त्याला स्क्रू रॉड टाकून फिक्स केलं जातं. त्याच्या करायच्या विविध पद्धती आहेत. त्याचा एक संपूर्ण व्हिडिओ वेगळा बनवू शकतो आपण, ज्यामध्ये टेक्निक्स कोणते कोणते पद्धती आहेत, काय आहे ते सर्व डिस्कस केले जाईल. तर आता जाणून घेऊयात स्पाइन सर्जरीनंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स किंवा गुंतागुंती. तर सर्वप्रथम इन्फेक्शन म्हणजे मणक्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या जागेवरती जंतू संसर्ग होणे हे सर्वात कॉमनली अनुभवलेलं किंवा पेशंटनी किंवा डॉक्टरांनी बघितलेले कॉम्प्लिकेशन असू शकते. यामध्ये भरपूर सारे फॅक्टर्स आहेत. एखाद्या पेशंटला शुगर असते, ओबिसिटी असते, त्याच्यानंतर लाईफस्टाईल जसं की स्मोकिंग, ड्रिंकिंग या सर्व गोष्टी असतात. अशा पेशंट्सला आम्ही हाय रिस्क पेशंट म्हणतो, ज्यांच्यामध्ये जंतू संसर्ग इन्फेक्शन होण्याचा प्रकार जास्त असू शकतो. काही वेळेस इम्प्रॉपर हायजेनिक कंडिशन्स जसं की OTमध्ये क्लिनलीनेस नसेल, त्यावेळेस देखील हे अनुभवायला किंवा हॉस्पिटलमध्ये क्लिनलीनेस नसेल तर एखादी सर्जरी शस्त्रक्रिया सक्सेस करायची असेल तर या दोन्ही गोष्टींची सांगड घालणे गरजेचे आहे. युजली इन्फेक्शनची रिस्क नॉर्मल पेशंट्समध्ये आणि हाय रिस्क पेशंट्समध्ये 1 to 2% ग्राह्य धरली जाते आणि जरी ती झाली तरी त्याला प्रभावी अँटीबायोटिक्सचा उपयोग करून ते कंट्रोल देखील करता येते. दुसरे आहे ब्लिडिंग किंवा हिमॅटोमा. ऑपरेट करत असताना रक्तस्राव होणे, कधी BP जास्त असू शकतो, कधी ब्लिडिंग जी कंट्रोल व्हायला पाहिजे ती झाली नसते किंवा एखादा ब्लीडर बंद झालं तरी परत सुरू होऊ शकतं. अशा कंडिशनमध्ये इमिडिएट पोस्ट ऑपमध्ये जेव्हा आपल्याला कळतं किंवा तिथे रक्तस्राव झालेला आहे तर पेशंटला पायाला त्रास होणे किंवा जखमेमधून रक्त बाहेर येणे अशा गोष्टी देखील बघायला भेटतात. तर एखाद्या वेळेस अशा पेशंट्सला दुसऱ्यांदा परत ऑपरेशनची गरज देखील पडू शकते. त्यानंतर आहे नर्व इरिटेशन किंवा पेन व स्टिफनेस. तर काही वेळेस नसेला ताण पडतो, नस थोडीशी प्रमाणात खेचली जाते किंवा त्यावरती काही शियाटिकासारख्या पेन होणे, पायांमध्ये गोळे येणे किंवा कमरेला किंवा पायाला स्टिफनेस जाणवणे या सर्व गोष्टी विथ मेडिसिन्स आणि काही फिजिओथेरपीच्या माध्यमातून देखील कवर होऊ शकतात. त्यानंतर अतिमहत्त्वाचे आहे CSF लीक, ज्याच्यामध्ये ऑपरेशन करत असताना नसेला धक्का लागला किंवा नसेला डॅमेज झाली आणि त्यातून पाणी जे आपल्या मेंदूमध्ये कुशनचं काम करतं ते पाणी मणक्याच्या सर्वात शेवटच्या मणक्यापर्यंत ते येतं. अशा वेळेस तिथे डॅमेज होऊन तिथून ते CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे मणक्यातील आणि मेंदूतील पाणी जे बाहेर जर आलं तर त्याचं लिकेज होणे असं आपण कॉम्प्लिकेशन CSF लीक म्हणून संबोधित करतो, ज्याच्यामध्ये पाण्याचा प्रवाह अति जास्त प्रमाणात येऊन ऑपरेशनच्या टाईममध्ये जर डॅमेज झालं तर पेशंटच्या पायामध्ये वीकनेस येणे, त्यानंतर पेशंटला या पाण्याचं जर इन्फेक्शन झालं तर ते जास्त प्रमाणात त्रास होऊन पेशंटला कायमचा बधिरपणा देखील येऊ शकतो. त्यानंतर आहे रूट इंजुरी.
एखाद्या वेळेस नसेला ऑपरेशन करत असताना जास्त जोरात खेचाताण झाल्यामुळे नर्व इंजुरी झाली तर कोणाकोणाला ऑपरेशन नंतर पायाला कंप्लीट शून्य म्हणजे पाय त्यांचा खाली पडतो आणि आपण हे साधारण 2 ते 5% लोकांमध्ये बघू शकतो. पण आजच्या काळात नवीन तंत्रज्ञान जसं की एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी आल्यापासून हे होणारे सर्व कॉम्प्लिकेशन्स जे आपण डिस्कस केले याचं प्रमाण अत्यंत नाहीच्या बरोबर झालेलं आहे. म्हणजे याचं प्रमाण लेस दॅन 1% थिअरॉटिकली म्हणजे आजपर्यंत 1% 100तून एखाद्याच पेशंटला होऊ शकतं असं लिटरेचर सांगतं. यानंतरचे कॉम्प्लिकेशन आहे इम्प्लांट रिलेटेड म्हणजे टाकलेले स्क्रू जेव्हा आपण एखाद्या मणक्यामध्ये स्क्रू टाकतो त्यानंतर इम्प्लांट फेल्युअर म्हणजे इम्प्लांटवर इम्प्रॉपर लोडिंग झाली किंवा टाकतानाच त्याची जी लोड कॅपॅसिटी आहे ती जर बरोबर मापण्यात नाही आली तर त्यावेळेस इम्प्लांट फेल्युअर होऊन परत इम्प्लांट म्हणजे टाकलेले स्क्रू रॉड काढून दुसऱ्यांदा ती रिवाईज करायची गरज पडू शकते. त्यानंतर आहे फेल्ड बॅक सिंड्रोम. फेल्ड बॅक सिंड्रोम आफ्टर सर्जरी ह्याच्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही इथे क्लिक देखील करू शकता. फेल्ड बॅक सर्जरी सिंड्रोम याचा अर्थ असा नाही आहे की तुमचं ऑपरेशन फेल झालेलं आहे. कधीकधी ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा पेशंटला थोडंफार प्रमाणात वेदना होणे, हातापायांना मुंग्या येणे आणि त्यानंतर पेशंटचा जो ऑपरेशनच्या आधीचा त्रास आहे तो देखील काही प्रमाणात तसाच राहणे. जेव्हा या सर्व गोष्टी होतात त्याला फेल्ड बॅक सर्जरी सिंड्रोम म्हणतात. तर याबद्दल या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे, आपण ती बघू शकता. तर वरील सर्व कॉम्प्लिकेशन्स कसे टाळता येतात? कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी 2 जणांची मदत लागते. एक तर म्हणजे सर्जन स्वतः जो ऑपरेट करणार आहे आणि दुसरा म्हणजे पेशंट. तर सर्वप्रथम कॉम्प्लिकेशन्स कमी करण्यासाठी जो सुपर स्पेशलिस्ट स्पाईन सर्जन तुम्ही निवडणार आहात त्यांची बॅकग्राऊंड चेक करून घ्या, त्यांचा फीडबॅक चेक करा, पेशंट्स कशी झालेले आहेत. प्रॉपर स्पाईन सर्जन सिलेक्शन इज द की. बऱ्याच वेळेस आम्ही बघतो पेशंट स्कीमसाठी किंवा मोफत शस्त्रक्रिया होते म्हणून कुठल्याही हॉस्पिटलमधून शस्त्रक्रिया करून घेतात. पण तसे न करता आपण आपल्या जीवाशी न खेळावे आणि प्रॉपर एका स्पेशलिस्ट स्पाईन सर्जनकडूनच शस्त्रक्रिया करून घ्यावी. दुसरं जे मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत जसे की शुगर, BP, रक्तपातळ व्हायच्या गोळ्या या सर्व प्रॉपरली कंट्रोलमध्ये आणून मगच ऑपरेशन करायला हवं जेणेकरून कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. त्यानंतर शस्त्रक्रियेनंतर जो रिहॅबिलिटेशनचा पिरियड आहे म्हणजे की डॉक्टरांनी काही आराम करायला सांगितलेला असतो. माझी शस्त्रक्रिया झाली म्हणजे मी फ्री झालो असं नाही आहे. शस्त्रक्रिया होणे ह्या सर्व प्रोसेसचा फक्त एक 30% भाग आहे. उर्वरित 70% भाग हा पोस्ट ऑप पिरियडमध्ये म्हणजे ऑपरेशनच्या नंतर तुम्ही जेव्हा रिहॅबिलिटेशन करता, फिजिओथेरपी करता, एक्सरसाइज करता त्यावरती हे सर्व काही डिपेंडंट आहे. ऑपरेशन झाल्यापासून 4 ते 6 आठवडे अति जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण ती घेतली नाही व त्या दरम्यान आपण खाली वाकलो, वजन उचलले किंवा बाईकवर बसून किंवा कारमध्ये बसून बाहेर जाण्याचं घाई केली जेणेकरून ती जखममध्ये जी भरायची होती ती न भरता प्रॉपरली परत ती सुरुवात होते आणि नवीन जखम त्या ठिकाणी तयार होते. अशा वेळेस कॉम्प्लिकेशन्स होऊन ते तुम्हाला त्रास देऊ शकतं. स्पाईन सर्जरी हे खूप कॉमनली बघितलेली आणि खूप कॉमनली लागणारी आजच्या काळातली गरज झालेली आहे. स्पाईन सर्जरीला घाबरणे अत्यंत चुकीचे आहे कारण की आजच्या काळात त्याची सेफ्टी प्रोफाईल म्हणजे ही ऑपरेशन्स मणक्यांची शस्त्रक्रिया खूप जास्त सुखरूप पद्धतीने आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थितरित्या पार पाडता येते. शस्त्रक्रियेपासून घाबरणे चुकीचे आहे पण त्याच वेळेस जागरूक राहणे खूप गरजेचे आहे. आजच्या काळात शस्त्रक्रियेनंतर काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. योग्य डॉक्टर, योग्य सल्ला आणि योग्य सर्जरी या तिघांची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हाच एक स्पाईन सर्जरी यशस्वी होते. तर आपण आपल्या आजूबाजूला जेव्हा एखादा स्पाईन सर्जरीचा पेशंट असेल किंवा ज्याला सर्जरी सांगितलेली असेल अशा पेशंटला हा व्हिडिओ अवश्य दाखवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला देखील आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.